तिकडे अमरावतीमध्ये भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली खरी, मात्र आता उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यावर राणांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत। राणांविरोधामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे रिंगणात असले तरी देखील खरा धोका आहे तो महायुतीतल्या नाराजीचा। बच्चू कडू आणि अडसूळ यांच्या विरोधाला तोंड देता आता राणांच्या नाकी नऊ येणार आहेत आणि त्यामुळे अमरावतीचा पेपर राणांसाठी आणि पर्यायाने भाजपसाठी सोपा नाहीये। भाजपची अमरावतीची उमेदवारी नवनीत राणांना। नवनीत राणांसमोर अमरावतीत आव्हानांचा डोंगर। काँग्रेसपेक्षा नाराज स्वकीयांनीच वाढवली आहे राणांची डोकेदुखी। सो रात्रीच्या वेळेलाच येतात। राणाचा प्रचार होणार नाही, आम्ही करणार नाही आणि आमची स्वतःची पांढरप्रिय आहे। मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ देतो। अमरावतीत नवनीत राणा नकोच अशी भूमिका पहिल्यापासूनच महायुतीच्या नेत्यांनी घेतली, पण हा सगळा विरोध डावलत अखेर भाजपनं बुधवारी नवनीत राणांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली। रात्री तातडीनं नागपुरात त्यांचा पक्षप्रवेशही पार पडला। आता राणांना काँग्रेस विरोधात लढण्या अगोदर मित्र पक्षांच्याच नाराजीला तोंड द्यावं लागणार आहे। नवनीत राणांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचा पराभव केला, पण त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे अमरावतीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राणांवर कमालीचे नाराज आहेत। प्रहारचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादही सर्वश्रुत आहे। बच्चू कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप रवी राणांनी केला होता। तो वाद मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत मिटवला, पण राणा आणि कडू यांच्यातली धुसफूस मात्र सुरूच राहिली। दुसरीकडे अडसूळ आणि राणा यांच्यातही मतभेद आहेत। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं सांगत आनंदराव अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणाचा निकाल अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। आता राणांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अडसूळ पितापुत्र आक्रमक झालेत। अभिजित अडसूळ यांनी आज अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जही घेतलाय। सो रात्रीच्या वेळेलाच येतात, घाई गडबडीमध्ये येतात, त्यातला प्रकार आहे। आणखी काय जर वाढता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला, बीजेपी जे घडायचं ते केव्हाही घडू शकतं। घाई केली म्हणून ते कायम राहतं असे नाही ना। त्याच्यानं सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन व्यवस्थित एकतर चांगला उमेदवार देऊन, नाहीतर जो सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा देऊन। भाजपचं कार्यालय रवी राणानं फोडलं, पालकमंत्र्यालय बालकमंत्री म्हटलं आहे, कार्यालय फोडलं ना। दडपशाही प्रकार जो आहे तो करू नये। मोदींच्या नावानं इकडे जे काही गुंडशाही आहे, झुंडशाही आहे, ही थांबली पाहिजे ना। ते म्हणताय का प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि बगलीत सुरी ठेवायची, ही कोणी ऐकून घेणार नाही। आज आम्ही खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून अर्ज उचललेला आहे। खासदार नवनीत कौर राणा यांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि प्रखर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। राणांना आधी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचाही विरोध होता, पण काल पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे स्थानिक नेतेही उपस्थित होते आणि हा विरोध मवाळ झाल्याचं स्पष्ट झालं। हिंदुत्ववादी विचाराच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आहे आणि नवनीत राणाचा जो स्वभाव आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे। मला वाटतं कोर्टाचा काहीतरी निर्णय आला आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल पूर्ण मला आता तो निर्णय वाचावा लागेल। पण खरं तर भाजपची कुठलीही घाई नाही की अमरावतीच्या विकासासाठी आणि मोदीजींचे हात अजून मजबूत करण्यासाठी आणि अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांची गरज आहे। तर सगळ्यांनी एकत्रित येऊन, मी अमरावतीची सूनही आहे, सोनीला डोक्यावर आशीर्वादचा हात ठेवून अमरावतीचा विकास सगळ्यांनी मिळून आपण करून घ्या, एवढीच विनंती केली। बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्याप्रमाणेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी उघडपणे भूमिका घेतली नसली तरीही नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार करणं
म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी परिस्थिती भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होणार आहे। विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सोबत लढतानाच खासदार नवनीत राणा यांना प्रहार, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधल्या अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल। आता या सगळ्या अडचणींवर राणा दाम्पत्य कशी मात करतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल। प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।